सभापती महोदय, आपला आभारी आहे कारण ही काल दाखवली गेली होती, परंतु मी नव्हतो कारण मी दिल्लीला माझ्या काही महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो आणि आपण ती राखून ठेवली त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक विनंती करतो. सभापती महोदय, तुम्ही आम्ही अधिवेशनाच्या काळात कामं करतो, इथे आपल्या आपल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करतो. या लक्षवेधीच्या बाबतीमध्ये आपण सुद्धा थोडंसं याच्यामध्ये लक्ष घालावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे. यांना तर आहेच आहे, मंत्री महोदयांना अतिशय चांगल्या पद्धतीने ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतात आणि नेहमीच न्याय देण्याची भूमिका आपली राहिलेली आहे. फक्त या लक्षवेधीची थोडी पार्श्वभूमी 2 मिनिटात आपल्याला सांगतो. त्याचं कारण मुळात असं आहे की आपण इथे कितीही बाणा दाखवला आपण सगळ्यांनी, तुम्ही आणि आम्ही दोघांनी, हे अधिकारी इतके माजलेत ना, ते आपल्याला मोजतच नाही. ज्या पद्धतीने ही सरकारची जागा, कॉर्पोरेशनची जागा साईबाबा नगरमध्ये 1978 साली ज्यांची जागा होती त्यांनी 8 प्लॉट हे याला दिले, कॉर्पोरेशनला दिले. ते कशासाठी दिले तर हॉस्पिटल असेल, बाकी सगळ्या सुविधांसाठी, ज्याच्यासाठी एक मोठं एक चित्र उभं करण्यात आलं. दुर्दैव असं आहे की 1978 पासून आजपर्यंत ते आपल्या नावावरच चढलेलं नाही. म्हणजे ह्या अधिकारी इतक्या मस्तवाल आहे आणि दुर्दैवाने ती महिला आहे त्यामुळे मला मर्यादा आहे बोलताना. वॉर्ड ऑफिसर होती, आता तिला प्रमोशन देण्यात आलेलं आहे. इतकी मगरूर, इतकं भयानक काम तिचं आहे. हो, नावामध्ये भाग्य आहे पण काय खरं नाही. भाग्य कापलेलं आहे. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी, 1978 सोडा, 2021 साली आम्ही कमिशनर, त्या तत्कालीन कमिशनर चेहल यांच्याकडे आम्ही बैठक लावली आणि या सविस्तर प्रकरणाची माहिती जवळजवळ 1.5 तास त्यांनी ती ऐकून घेतलं. ही महिला तिथे उपस्थित होती, वॉर्ड ऑफिसर तिथे उपस्थित होती, चेहल होत्या. तर त्यावेळेला ते इतके चिडले होते, आपल्या जागा आपल्या नावावर का केल्या गेल्या नाहीत, आपले का हे सांगतोय तुम्हाला उत्तरामध्ये त्यांनी असं गुंतवून ठेवलं आणि तुम्ही उत्तर बघून जर मला उत्तर देत असाल तर ते देऊ नये, यासाठी मी आपल्याला 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे त्या बैठकीचे हे आहेत, मिनिट्स आहेत आणि त्या मिनिट्समध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या वॉर्ड ऑफिसरना सांगितलं, 7 दिवसात ज्यांनी अशा पद्धतीने हे केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करा. कारण ह्या जागा, हे जे वॉर्ड ऑफिसर आहे किंवा आत्ता जे प्रमोट झालेली जे महिला आहे, माझा आरोप नाही तर माझ्याकडे काही गोष्टी आहेत, त्या ज्यांनी ही जागा आता 2025ला विकली आहे त्यांचं हिचं साठवलूट आहे. आणि म्हणून ह्या कमिशनरचं सुद्धा न मांडण्याची हिंमत दाखवणारा अधिकारी, तुमच्या इथे जे काय आपण चर्चा करतो, आपण आदेश देता लोकहिताच्या कामासाठी, त्यालाही न जुमानणारी इतकी मगरुरी कसली, एवढा माज कसलाय या अधिकाऱ्यांना, एवढा माज कसलाय. आणि म्हणून माझी आपल्याला 2 स्पेसिफिक प्रश्न, 3 स्पेसिफिक प्रश्न राहतील. एक की ह्या नोंदी ज्या जवळजवळ 40 वर्ष करण्यात आलेल्या नाहीत, या नोंदी न करण्याच्या चर्चा होऊन, बैठका होऊन, मिनिट होऊन सुद्धा न करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करणार का, हा माझा पहिला प्रश्न राहील. नंबर 2, ज्यांनी ही जागा त्यांना विकताच येत नाही, बरं ते त्या उत्तरामध्ये त्यांनी दिले, फार डोकं लावून त्या महिलेने हे काम केल्याचं दिसतंय मला. अधिकारी कसे बघा एकमेकाला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी ते मान्य केलंय की हे चुकीचं आहे, अरे पण विकलं कसं मग. आणि म्हणून ही जी 2 हे आहेत दाम्पत्य आहे, त्यांनी ही जागा हा भूखंड जो विकण्याचा हे केलेला आहे, प्रयत्न केला किंवा विकलेला आहे, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणार का, नंबर 2. नंबर 3, साईबाबा नगरमध्ये तिथे
दुसरा जो हे आहे भाग हा आठ जे हे होते बाजूला ठेवा, नाही 8 त्यांनी आपल्याला हे केले होते आणि दुसऱ्या 16 ह्याच्यावर तिथे बिल्डिंग उभ्या आहेत आणि त्या इतक्या जर्जर झाल्या, 400 कुटुंब राहतात आणि ते सगळे भाड्याने आता कुठेतरी राहतात. त्यांना आपल्या शासनाच्या किंवा आपल्या याच्याप्रमाणे त्यांनी हे दाखल केले, आर्किटेक्टने त्यांचे नकाशे दाखल केले, सगळं काय हे केलं आणि ही महिला ही अधिकारी त्याला स्टे देते. कसं काय? कोण आहे ती? ती काय म्हणजे पंतप्रधान आहे का? आणि इतका माजलेला असून आणखीन त्याच्यामध्ये वरताण, तिचं प्रमोशन झालं, ती डीएमसी झाली, जागा सोडत नाही. अरे कमालच आहे. काय चाललंय काय मुंबईमध्ये दिवसाढवळ्या इतकं माजलेलं कोण कसं काय राहू शकतं? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, विनंती आणि प्रश्न सुद्धा आहे, तात्काळ या महिला अधिकाऱ्यावर तात्काळ आपण कारवाई करणार का? हा पहिला प्रश्न. नंबर 2, हा जो स्टे दिलेला आहे आणि तो अनावश्यक आहे, त्या बिचाऱ्यांनी किती किती वर्ष बाहेर राहायचं आणि त्यांनी सगळ्या परमिशन घेतलेल्या आहेत, तर तो हा स्टे ताबडतोब वेकेट करणार का? ह्या 16 बिल्डिंगचा हा स्टे ताबडतोब वेकेट करणार का? आणि त्या 2 लोकांनी 2 याच्यानी ज्यांनी ही जागा विकलेली आहे त्यांच्यावर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करणार का? 3 प्रश्न.